तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्याच लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर कमिंग सून स्टेटस क्रिएट करणार आहोत, कारण की खूप जणांच्या कमेंट आणि इंस्टावरती मेसेज पण येत होते की बाबा बर्थडे कमिंग सूनचा स्टेटस क्रिएट कर। तर फायनली आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत आणि आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत। तुमच्याकडे काइनमास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे आणि त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काही नाही आहे, तर ते पण तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये मटेरियल यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होत असतं ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो। टेलिग्रामची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। डिस्क्रिप्शनमधनं जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टेलिग्रामवरती सिम्पली आपलं राहुल पटरे नाव पण सर्च केलं तरी पण आपलं चॅनल येऊन जाईल। आणि एडिटिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील किंवा पर्सनली माझ्याशी काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता। लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। अजून पण फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा। आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जो कोणी पहिल्यांदा झालं असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती कोणत्याही व्हिडिओच्या मटेरियलला पासवर्ड वगैरे काही नसतो। तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मराठी माणसाला नक्की सपोर्ट करत चला, तर त्यासाठी तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया। मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून 9.16चा मधला फुल स्क्रीन रिस्यू सिलेक्ट करायचा आहे। रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुमच्या समोर असं काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक PNG दिलेलं आहे, त्या टेक्स्ट PNG तुम्हाला ॲड करायचं आहे। तर सिम्पली बघू शकता इथं तुम्हाला सगळ्यात पहिले कमिंग सूनची करायची, त्यानंतर बायका बर्थडे आणि त्यानंतर 3 नंबरला ती येईल तुमचं नावाचे येईल किंवा तुम्ही डायरेक्ट तुमची जन्मतारीख पण टाकू शकता, तुमचे बर्थडे डेट, ठीक आहे, ती पण टाकू शकता किंवा नेम। तर मी सिम्पली तर माझं नाव टाकलेलं आहे, तर मी नावाची PNG सिलेक्ट करून घेतो आणि टेक्स्ट PNG तुम्हाला बनवून घ्यावं लागेल, ठीक आहे, तुमच्या नावाची किंवा जन्मतारखेची जी, ठीक आहे, जे म्हणजे बर्थडे डेटची, ठीक आहे। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे एवढं केल्याच्या नंतर याची जी साईज आहे आपल्याला 3 सेकंदापर्यंत ठेवायची फक्त परफेक्टपणे, ठीक आहे। बघू शकता मी जसं ठेवतोय 30 सेकंदाचं ठेवल्याच्या नंतर इथं कॅचच्या ऑप्शनवरती क्लिक करून कट करायचं आहे। तर पहिली PNG जी 3 सेकंदापर्यंत म्हटल्यावर दुसरी 6 सेकंदापर्यंत ठेवावं लागेल, ठीक आहे, जसं की इथं बघू शकता 6 सेकंद। त्यानंतर आपल्याला समोरील पार्ट कट करायचा आहे, परत 6 झाल्याच्या नंतर 9 सेकंद, ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे 9 सेकंद ठेवूया। आणि पुढली जी आपण आता बीटनुसार बघून घेऊया, त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले त्या ऑडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करून ऑडिओ ॲड करून घ्यायचा। तर सिम्पली मी ऑडिओ ॲड करून घेतो आता, कारण की आपल्याला ऑडिओनुसार मॅच करायचं आहे, ठीक आहे। तर बघू शकता इथं ॲड केलेलं आहे, इथे ही जी आहे इथं तुम्हाला इथपर्यंत ठेवायची, ठीक आहे। बघू शकता इथनं बीट सुरुवात होती ना, तर इथं बीटपासून तुम्हाला ठेवायची, ठीक आहे। ठेवल्याच्या नंतर आता करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला पहिल्या PNGवरती क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्स दिसत असेल, बघू शकता या क्लिक ग्राफिक्सवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर हा तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून क्लिक ग्राफिक्स डाउनलोड करून घ्यावं लागेल। ही ग्राफिक्स डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं गेट मोडवरती जायचं आहे आणि शोधून तुम्हाला ही ग्राफिक्स डाउनलोड करून घ्यायची। यामधली तुम्हाला 1 नंबरची ग्राफिक्स यावरती ॲड करायची, ठीक आहे, बघू शकता। आणि जेवढ्या पण PNG आहे त्यामध्ये फक्त आपल्याला यामधली 1 नंबरचीच ॲड करायची, ठीक आहे। चारही पण PNG टेक्स्ट PNGवरती 1 नंबरची ॲड करून घ्यायची, ठीक आहे। तर मी ॲड करून घेतो आहे। आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पण कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा। तर बघू शकता अशा प्रकारे। त्यानंतर ही PNG तुम्हाला थोडीशी परफेक्टपणे मॅच करण्यासाठी मधून भागी इथं तुम्हाला थोडंसं इथं अशा प्रकारे ॲडजस्ट पण करून घ्यायची, ठीक आहे। डबल मारण्याचं ऑप्शन तुम्ही ऑन ऑफ करून घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, या सेटिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। एडिटिंगमध्ये खाली फिल स्क्रीन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि फोटो क्लिप्स ही आहे 0.5च्या 1 पॉईंट पुढं ठेवायची, 1 पॉईंट पुढं, ठीक आहे, बघू शकता परफेक्टपणे बघून घ्या 0.5च्या 1 पुढं, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय, इथे बघू शकता तुम्हाला मीडियाचं ऑप्शन दिसत असेल, या मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये बर्थडे बॉयचे फोटो असेल ते बर्थडे बॉयचे फोटो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचे आहे।
तर बघू शकता मी लास्टपर्यंत फोटो ॲड केलेले आहे. त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे क्लिक ग्राफिक्स दिसत असेल ग्राफिक्सवरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला कॉल मी डी जे इफेक्ट तुम्हाला बीट स्कॅन ॲप्लिकेशनमधून इथं ॲड करून घ्यायचं. हे बघू शकता इथं ॲपचं नाव आहे आणि हे ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती मिळून जाईल. त्यामध्ये कॉल मी डी जे इफेक्ट शोधायचं आहे आणि तिथं डायरेक्टली तुम्हाला काइन मास्टरमध्ये लोगो ऑप्शन येऊन जाईल. ठीक आहे. जर तुम्हाला ॲड करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे कॉल मी डी जे इफेक्ट कसं ॲड करायचा, तो व्हिडिओ बघून तुम्ही कॉल मी डी जे इफेक्ट काइन मास्टरमध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. हा इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर यामधला 2 नंबरचा इफेक्ट आपल्याला याच्यामधली क्लिक ग्राफिक जे सर्व फोटोवरती ॲड करायची. ठीक आहे. फक्त आणि फक्त कॉल मी डी जेमध्ये यायचं आणि 2 नंबरची क्लिक ग्राफिक्स सगळ्या याच्यावरती ॲड करायची. एकदम सोपं स्टेप आहे. काही प्रॉब्लेम नाही. टाईम लागला तर लागू दे, पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल आणि एकदम कडकपणे एडिट झाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावं लागेल. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ बघितल्याच्या नंतर जेवढे पण तुमचे व्हॉट्सअप ग्रुप असेल भावनो, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ जो आहे तुम्ही शेअर करत चला. ठीक आहे. आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही, काही प्रॉब्लेम आला एडिटिंगबद्दल, तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता किंवा लगेच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता. आणि व्हिडिओ कसा बनला त्याची पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगत जा भावना. व्हिडिओ आवडला नाही आवडला, नेक्स्ट टॉपिकवरती तुम्हाला कोणत्या व्हिडिओ हवा आहे ते पण तुम्ही सांगत चला, जेणेकरून मी नेक्स्ट टॉपिकवरती त्या टॉपिकवरती व्हिडिओ बनायची म्हणजे प्रयत्न करेल. तुम्हाला जो व्हिडिओ नेक्स्ट टॉपिकवरती हवा असेल. ठीक आहे. कारण की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. त्यावरती मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेल. आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर प्लीज करून चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशा प्रकारे तुम्हाला सगळ्यावरती ॲड करायचं आहे. मी आता सध्या ॲड करून घेतो, कारण की व्हिडिओ जास्त मोठा होईल तर मी व्हिडिओ स्क्रॉल करतो. फक्त तुम्हाला हाच इफेक्ट सगळ्या फोटोवरती ॲड करून घ्यायचा आहे. तर मी सगळ्या फोटोवरती ॲड केलेला आहे. त्यानंतर करायचं काय इथे बघू शकता आपल्याला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे. फोटोपाशी आल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं मी एक टेक्स्ट PNG दिलेली, ती एक PNG दिलेली बघू शकता ही वाली. ही PNG तुम्हाला ॲड करायची आणि इथं खाली ॲडजस्ट करायची. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲडजस्ट केल्याच्या नंतर परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक हॅपी बर्थडे PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता ही वाली PNG. आणि ही PNG थोडीशी आपण मोठी करून घेऊ शकतो. मोठी करून घ्यायची थोडीशी नॉर्मल. बघू शकता अशा प्रकारे आणि इथं खाली ॲडजस्ट करून टाकायचे. ठीक आहे. ॲडजस्ट केल्याच्या नंतर ही हॅपी बर्थडे PNG आपल्याला त्यावरती ॲडजस्ट करायची. ते बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. थोडीशी मोठी करून घेऊया झूम, जेणेकरून परफेक्टपणे दिसेल आणि एकदम कडक दिसेल. ठीक आहे. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे. ही PNG थोडीशी अशा प्रकारे. ठीक आहे. एवढं झाल्याच्या नंतर करायचं काय इथे बघू शकता व्हिडिओच्या 1 नंबरला यायचं आहे. व्हिडिओच्या 1 नंबरला आल्याच्या नंतर इथं लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक PNG दिलेली बघू शकता ही PNG. ही PNG तुम्हाला ॲड करायची. कैची साईडच्या ऑप्शन घेऊन फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे आणि ही PNG तुम्हाला इथपर्यंत घेऊन टाकायची. ठीक आहे. परफेक्टपणे इथे बघू शकता इथपर्यंत घेतल्याच्या नंतर इथे बघू शकता या PNGवरती क्लिक करायचं. तुम्हाला खाली ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय बघू शकता परत व्हिडिओच्या 1 नंबर जायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला मी एक बॉर्डर PNG दिलेली आहे. ती बॉर्डर PNG ॲड करायची. कैचीच्या साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करून टाकायची आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. आणि या पण PNG बघू शकता, यांची जी लेंथ आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायची. आणि जी टायगरची PNG ती तिथपर्यंतच राहून द्यायची, जिथपर्यंत ब्लॅक स्टेक्स आहे तिथपर्यंतच. ठीक आहे. बघू शकता एवढं केल्याच्या नंतर करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला पहिल्या फोटोपाशी यायचं आहे, लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर याला कैची साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे. ब्लेंडिंग दिसत असेल, ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत एकदा लेअरमध्ये जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला इथनं कैचीच्या साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करून टाकायचा आहे, बॅक यायचं आहे. याला पण खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर परत लेअरमध्ये जायचं आहे, एकदा मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्याच्या नंतर एक तुम्हाला आणखीन लास्ट व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करून टाकायचा आहे. ठीक आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. याला पण कैचीच्या साईडच्या ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे, बॅक यायचं आहे, खाली ब्लेंडिंगमध्ये यायचं आहे आणि स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता
हा व्हिडिओ मी तुम्हाला प्ले करून नाही दाखवतो भावांनो, कारण की माझ्या काइन मास्टरमध्ये व्हिडिओ एक्सपोर्ट केल्याच्या नंतर परफेक्टपणे दाखवत नाही. ठीक आहे, कारण की व्हिडिओ थोडासा कटत चालतो, एक्सपोर्ट केल्याशिवाय परफेक्टपणे चालत नाही. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आता एक्सपोर्ट करून घेऊ शकता. व्हिडिओ खरंच एकदम खास आणि कडक झालेला आहे. तर सिम्पली तुम्हाला इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. ठीक आहे, ज्या पण साईजमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं असेल त्या साईजमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग रीडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर चला भेटूया नव्या एडिटिंगच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.